नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनिक संयुगे याच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण कार्बनिक संयुगामधील बंध, कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य, हायड्रोकार्बन, क्रियात्मक गट व समजातीय श्रेणी, कार्बनिक संयुगाचे नामकरण, कार्बनिक संयुगांचे रासायनिक गुणधर्म व महारेणू व बहुवारिके या घटकांचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे तुम्हाला थोडे आठवामध्ये प्रश्न विचारले आहेत. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे बघा, संयुगाचे प्रकार कोणते. आता आपल्याला माहीत आहे की प्रत्येक पदार्थ हा मूलद्रव्यांपासून बनलेला असतो. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधांनी जोडली गेलेली की संयुगाची निर्मिती होते. आता संयुगाचे 2 प्रकार पडतात, एक आयनिक संयुगे आणि दुसरे आहे सहसंयोज संयुगे. आयनिक संयुगांमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, तर सहसंयोजक संयुगांमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. संयुगांचे प्रकार कोणते, सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे. पुढचा प्रश्न आहे, अन्नपदार्थ, धागे, कागद, लाकूड, औषधे, इंधने या नेहमीच्या वापरातील वस्तू अनेकविध संयुगाच्या बनलेल्या आहेत. या संयुगांमध्ये सामायिक असलेली घटक मूलद्रव्ये कोणती. या सर्वांमध्ये सामायिक अशी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही घटक मूलद्रव्ये आहेत. निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात मिळणारे कार्बन हे मुक्त तसेच संयुगाच्या स्वरूपात आढळते. अपरूपता हा कार्बनचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. अपरूपता म्हणजे काही मूलद्रव्ये निसर्गात एकापेक्षा अनेक रूपात आढळतात, त्यांचे रासायनिक गुणधर्म भिन्न असतात. कार्बन हे स्फटिक आणि अस्फटिक अशा 2 रूपात आढळते. स्फटिक कार्बन म्हणजे हिरा, ग्राफाईट इत्यादी आणि अस्फटिक कार्बन म्हणजे दगडी कोळसा, चारकोल इत्यादी आहेत. कार्बन हे मूलद्रव्य आवर्त सारणीत कोणत्या गणात आहे. कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. कार्बनची संयुजा किती. तर कार्बन हे मूलद्रव्य आवर्त सारणीत 14व्या गणात आहे. कार्बनची संयुजा C आहे. या अक्षराने दर्शवतात. कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनचे अणुवस्तुमान 12 आहे. कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 4 आहे. कार्बनची संज्ञा 4 आहे आणि कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले की सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. धातू व काच किंवा माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्नपदार्थांपासून ते इंधनापर्यंत अनेकविध वस्तू या सेंद्रिय संयुगांपासून बनलेल्या असतात. सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन होय. सुमारे 200 वर्षांपूर्वी असे मानत की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांपासूनच मिळतात, परंतु प्रयोगशाळेत असेंद्रिय संयुगांपासून युरिया व सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगाची नवी ओळख तयार झाली. कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे म्हणतात. मात्र त्याला अपवाद असलेली कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाईड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत. आता पुढचा जो घटक आहे तो आहे कार्बनी संयुगामधील बंध. तर मागील प्रकरणात तुम्ही आयनिक संयुगाचे गुणधर्म समजून घेतले. तुम्ही पाहिले की आयोनिक संयुगाचे द्रावणांक व उत्कलनांक उच्च असतात आणि वितळलेल्या व द्रावण स्थितीत आयनिक संयुगे विद्युत वाहक असतात. तसेच आयनिक संयुगांचे हे गुणधर्म त्यांच्यातील आयनिक बंधाच्या आधारे स्पष्ट होतात, हेही पाहिले. तक्ता क्रमांक 9.1 मध्ये काही कार्बनी संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक दिले आहेत. आयनिक संयुगांच्या तुलनेत ही मूल्ये जास्त आहेत की कमी. तक्ता बघा इथे, त्यामध्ये कार्बनी संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक आपल्याला दिलेले आहेत. आता सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते. यावरून लक्षात येते की कार्बनी संयुगांमध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल क्षीण आहे. मागील इयत्तेत तुम्ही विविध द्रवणांचा विद्युत वाहकतेचे परीक्षण केले, तेव्हा ग्लुकोज व युरिया या कार्बनी संयुगांना विद्युत वाहकता नाही हे दिसले. सर्वसाधारणपणे बरीच कार्बनी संयुगे विद्युतची दुर्वाहक असल्याचे दिसून येते. यावरून लक्षात येते की बहुतांश कार्बनी संयुगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंधाचा अभाव आहे. याचा अर्थ असा होतो की कार्बनी संयुगांमधील रासायनिक बंधामुळे आयनची निर्मिती होत नाही.